कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला निर्विवाद वर्चस्व प्राप्त झालं। महापौरांनी कोल्हापूरच्या विकासासाठी माझं शहर माझी जबाबदारी या गोष्टीच्या अनुषंगाने महापालिकेमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीमध्ये खुद्द महायुतीतीलच दोन मातब्बर पक्षातील गट नेत्यांमध्येच जोरदार खडाजंगी उडाली। याची चर्चा संपूर्ण शहरात झाली। पार पडलेल्या या सर्वपक्षीय बैठकीमध्ये महापौरांनी सर्व नगरसेवकांनी एक कुटुंब म्हणून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला असतानाच कालच्या प्रकारामुळे महायुतीमध्ये मात्र काही आलबेल नाही का यावर मात्र उलटसुलट चर्चा आहे। त्यामुळे शहराच्या विकासाच्या संदर्भात कोल्हापूरच्या प्रश्नासाठी एक दिलानं काम करतील का याची खुमासदारपणानं सध्या चर्चा सुरू आहे। 1972 पासून ते 2026 पर्यंत कोल्हापूर शहरानं नगरपालिका ते महानगरपालिका असा प्रवास केल्याचं आपण पाहतोय। या कालावधीमध्ये शहराच्या राजकीय समीकरणात अनेक चढ उतार सर्वांनीच पाहिलेत। कोल्हापूर शहराचा विकास होत असताना नियोजनबद्ध कोणतेही ठोस पावलं उचलली गेली नाहीत। देशात राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असली तरी कोल्हापूर शहरात नेहमीच अनेक राजकीय गटांचं वर्चस्व मात्र राहिलेलं आहे। कोल्हापूर शहरानं पक्षीय पातळीवरती निवडणुका या खेपेला पाहिल्या। मागील काळात अनेक राजकीय स्थित्यंतर होताना या शहरानं पाहिलीत। शहरावर आणि शहराच्या राजकारणावर मजबूत पकड असलेले नेते कधी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात ये जा करताना पाहिले। याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अनेक राजकीय कट्टर विरोधक असलेले नेते मात्र एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेसाठी समीकरण जुळताना आपण पाहिलं। आणि त्याची उदाहरणच जर द्यायची झाली, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट यांनी एकत्रित येऊन स्थानिक आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणची निवडणूक लढवली। त्याचप्रमाणे कागलमध्ये कागलच्या विकासासाठी समरजित सिंह घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्रित निवडणूक लढवल्याचं पाहिलं। परंतु कोल्हापूर शहराच्या विकासासाठी या नेत्यांनी कधीही एकत्र राहून जनतेचा विकास करावा आणि कोल्हापूरचा कायापालट करावा असं का वाटलं नसावं, हा एक प्रश्न कोल्हापूरच्या जनतेला भेडसावतो। यावेळेस कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे गट हे एकत्रित लढताना दिसले असले तरी युतीवरती खासदार धनंजय महाडिक यांचं वर्चस्व राहिलं। कोल्हापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये खासदार धनंजय महाडकांचा मोठा वाटा असल्याचं नाकारलं जाऊ शकत नाही। यामुळे कोल्हापूर शहराच्या एकूणच राजकारणामध्ये जरी ही निवडणूक महायुती म्हणून लढल्या असले तरी खासदार धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्व कौशल्यात ही लढली गेली ही नाकारता येणार नाही। तर दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांनी पक्षीय पातळीवरती जरी ही निवडणूक लढवली असली तरी या संपूर्ण आघाडीचं नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळालं। असं असलं तरी सध्याचे सत्ताधारी आणि विरोधी गटाकडे महापालिकेतील सदस्यांमध्ये फारसं फरक नाही। त्यामुळं महापौर ते इतर समित्यांच्या मध्ये आणि महापालिकेत सत्तेमध्ये सुद्धा अजून देखील राजकीय अस्थिरता असल्याचं जाणवतंय। या संपूर्ण सत्ताकारणात मात्र कोल्हापूरच्या जनतेनं विकासासाठी आणि कोल्हापूरच्या प्रश्नासाठी कोणाला निवडलं हे सांगणं सध्या तरी मोठं आव्हानच आहे। कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात इथल्या पायाभूत विकासाकडे कोणत्याच राजकर्त्यानं कधीच गांभीर्यानं पाहिलं नाही असं खेदानं म्हणावं लागेल। कोल्हापूर शहराला नेहमीच गटातटाच्या राजकारणाचा शाप आहे का हा संशोधनाचा विषय आहे। मुळात कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्या गटाच्या माध्यमातून या शहरावरती पूर्णतः प्रभाव असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही मातब्बर नेत्यांनी कोल्हापूरच्या एकंदरीतच राजकारणावर मजबूत असा वरचष्मा निर्माण केलाय हे तर मान्यच करावं लागेल। अनेक सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येणारे हे नेते मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी कधीच एकत्रित का येऊ शकत नाहीत। ज्याप्रमाणे मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 20 वर्षाचं राजकीय वैरत्व संपवलं, त्याचप्रमाणे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी फक्त कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्रित येऊन जनतेची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची होणारी ससे होलपट थांबवावी असा सूर कोल्हापूरच्या जनतेतून उमटू लागल्याचं पाहायला मिळते। राज्यात सत्ता कोणाचीही असो, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरला पुढे न्यायचं असेल तर निधी, राजकीय इच्छाशक्ती या गटातटाच्या राजकारणाला फाटा देऊन
कोल्हापूरच्या जनतेनं या दोन्ही नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन करण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही नेत्यांकडे विकासात्मक दृष्टिकोन आहे. कोल्हापूरचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प आहे. हे दोघेही सातत्यानं आपल्या भाषणात नेहमीच बोलत असतात. परंतु त्यांच्या या दूरदृष्टीचा फायदा कोल्हापूरला व्हायचा असेल तर आपापसातील वैर मिटवून आणि कोल्हापूरच्या जनतेसाठी कोल्हापूरचं नाव देशभरात एक मॉडेल म्हणून उभं करायचं असेल तर एकत्रित येऊन कोल्हापूरच्या जनतेचा विकास साधला पाहिजे. आज शहराचा विस्तार अवाढव्य होत आहे. अनेक नागरी आणि मूलभूत सुविधांपासून हे शहर वंचित आहे. औद्योगिकरणाचा विकास होणं आवश्यक आहे. इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळणं हे देखील आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि इथल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी फार मोठं विकास कामं होणं आवश्यक आहेत. उपनगरांचा विकास असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा हद्दवाढीसारख्या महत्वपूर्ण विषय असो, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच या प्रमुख नेत्यांनी देखील यावर चिंतन करणं आवश्यक असल्याचं कोल्हापूरकर बोलतात. आणि यासाठी आता आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक या प्रभावशाली नेत्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतःचे इगो बाजूला ठेवून एकमेकांच्या हातात हात घालून काम करणं आवश्यक आहे. हद्दवाढीच्या गावातील नागरिकांची समजूत काढून त्यांना या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी दोघांनी देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. नाहीतर गटातटाच्या राजकारणात कोल्हापूरसह इथल्या जनतेचं नुकसान अधिक होणार आहे. आणि त्यामुळेच कोल्हापूरची जनता म्हणते कोल्हापूरच्या विकासासाठी एकत्रित या.